नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। सोलापुरात 1 तास महाविकास आघाडी निशब्द, नंतर घोषणाबाजी आणि भाषणाने सांगता। बदलापूर इथं शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। परंतु उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद करू नये असा आदेश दिल्यानंतर केवळ 1 तास निषेध आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले। त्यानुसार सोलापुरात काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर तब्बल 1 तास तोंडाला, मानेला, दंडाला काळ्या फिती लावून निशब्द आंदोलन करण्यात आले। 1 तासानंतर या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन महायुतीच्या सरकारने राजीनामा द्यावी अशी मागणी करण्यात आली। नंतर मार्क्सवादीचे माजी आमदार आडम मास्तर, शिवसेनेचे अजय दासरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे बेरिया, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपल्या भाषणातून घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला। घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री फडणवीस यांना तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली। या आंदोलनात माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू कारंपुरी, बाबा मिस्त्री, सुदीप चाकोते, उदय चाकोते, सुनीता रोटे, फिरदोस पटेल, प्रमिला तुपलवंडे, विनोद भोसले, गणेश डोंगरे, जुबेर कुरेशी, सुशील बंदपट्टे, अंबादास करगुळे, अस्मिता गायकवाड, महादेव कोगनोरे, मनोहर सपाटे, अशोक निंबर्गी, एच शेख, अशोक देवकते, मकबूल मोहळकर, संध्या काळे, प्रमोद गायकवाड, प्रताप चव्हाण, अलका राठोड, पूनम बनसोडे, श्रीशैल रणधीरे, के क्षीरसागर, माकपचे अनिल वासम यांच्यासह 4ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी जमायते तंजीम संघटनेच्या वतीनं आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला। या महाराष्ट्राला गालबोट लागण्याचा प्रयत्न 4 वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी होतोय, त्याचा निषेध सर्व आम्ही रस्त्यावर उतरलोय। आमच्याकडे आणि न्यायालयाला हाताशी धरून न्यायालयाच्या माध्यमातून बंद हाणून पाडायचा प्रयत्न केला। राज्यपालांनी बरखास्त करावं आणि जे कोणी मंत्री आहेत त्यांना ते जमत नाही, संरक्षण देणं जमत नाही, नागरिकांना संरक्षण देणं